मिरज शहरातील गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिलेल्या कडक आदेशानुसार मिरज शहर पोलिसांचे गस्त व गुन्हे प्रकटीकरण सत्र अधिक जोमाने सुरू आहे। दिनांक 29/11/2025 रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक शास्त्री चौक परिसरात पायी गस्त घालत असताना स्मशानभूमीजवळ 3 संशयित इसम आढळून आले। संशयास्पद हालचाली पाहून त्यांना ताब्यात घेण्यात आले व अंगझडती घेतली असता कोयते व चाकू असे एकूण 5 धारदार हत्यारे तसेच काळ्या रंगाची सुझुकी ॲक्सेस मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 513/2025 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 425 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3)(135) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। ताब्यात घेतलेले आरोपी इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर कार्तिक उर्फ चिण्या रामचंद्र वराळे वय वर्ष 20, निखिल नितीन कांबळे वय वर्ष 19, अभिषेक अमर कांबळे वय वर्ष 20। हस्तगत मुद्देमाल 20 इंच लांबीचा लोखंडी धारदार कोयता किंमत ₹200, 16 इंच लांबीचा लोखंडी धारदार कोयता किंमत ₹200, 16 इंच लांबीचा लोखंडी धारदार सुरा किंमत ₹200, 10 इंच लांबीचा धारदार चाकू किंमत ₹100, 9 इंच लांबीचा धारदार चाकू किंमत ₹100, सुझुकी ॲक्सेस काळी मोटर स्कूटर किंमत ₹50,000, एकूण मुद्देमाल ₹50,800। कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। कारवाईत पोलीस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम, सहाय्यक पोलीस फौजदार धुमाळ, पोलीस हवालदार झाकीर हुसेन काजी, पोलीस हवालदार शक्ती पोकळेकर, पोलीस हवालदार गजानन बिराजदार, पोलीस हवालदार सचिन संधी, पोलीस हवालदार नितीन मोरे, पोलीस हवालदार तेजस लोंढे, पोलीस हवालदार राजेश गवळी, पोलीस शिपाई राहुल गोसावी, पोलीस शिपाई सचिन ऐवळे, स्वप्नील नायकोडे यांनी सहभाग घेतला। मिरज शहरातील शस्त्रधारी गुन्हेगारांना थारा नाही अशा स्पष्ट संदेशासह पोलीस दलाची धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, मिरज शहर पोलीस ठाणे। आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर व माननीय अपर पोलीस अधीक्षका बारवकर मॅडम यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समूळ नाश करण्याबाबत ठोस पावले उचलण्याकरिता सर्व पोलीस दलास सूचना दिलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा सर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सतत कारवाई करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने काल दिनांक 29/11/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले, संपूर्ण DB स्टाफ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलीस ठाणे हद्दीत पायी गस्त चालू असताना शास्त्री चौक या ठिकाणी आलो असता तिथे 3 संशयित इसम पोलीस पथकास मिळून आले। त्यांच्याकडे चौकशी केली, त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 3 कोयते, 1 सुरा, 1 चाकू अशी 5 धारदार हत्यारे मिळून आली। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा रजिस्टर नंबर 513/2025 कलम 425 महाराष्ट्र भारतीय हत्यार कायदा व 37(1)(3)(135) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिण्या रामचंद्र वराळे राहणार इचलकरंजी, निखिल नितीन कांबळे वय 19 वर्ष राहणार इचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वय 20 वर्ष राहणार इचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून 5 हत्यारे व 1 मोटरसायकल असा ₹50,800 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यापुढेही अशाच कारवाया गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी चालू राहतील।